एक श्रीमंत घरातील महिला संजना रोज सकाळी तिचा नवरा मनीष बरोबर कारमध्ये बसून शहरातील गर्दीच्या रस्त्यातून ऑफिसला जायची. इतर लोकांसारखंच ट्रॅफिक त्यांच्यासाठी फक्त एक अडथळा असायचा. पण रेड सिग्नलवर गाडी थांबली की काहीतरी असं घडायचं जे त्यांच्या मनाला भिडायचं. रोज छोटी छोटी मुलं त्यांच्या गाडीजवळ येऊन काहीतरी विकायची. काहीजण भीक मागायचे आणि त्यातलाच एक होता कुणाल. ना वय जास्त ना उंची, फक्त 10-11 वर्षांचा एक नाजूकसा मुलगा होता तो. कधी तो फुगे घेऊन धावत कारजवळ यायचा, कधी हातात जुन्या पुस्तकांचा संच, कधी रंगीबेरंगी फुले. त्याच्या बोलण्यात इतका गोडवा होता की वाटायचं एकदा एखादा देवदूत रस्त्यावर उतरला आहे. एके दिवशी तो खिडकीजवळ येऊन म्हणाला, "आंटी, फुगा घ्या ना. तुमच्या मुलांना खूप आनंद होईल फुगा पाहून." संजना हसली. "मी फुग्यांचं काय करणार अरे बाळा? तुम्ही तुमच्या मुलांना द्या फुगे." संजना हसत हसत म्हणाली, "अरे बाळा, माझी मुलं नाही आहेत." कुणालने निरागसपणे डोकं हलवलं. "आंटी घ्या ना. सकाळपासून एकही फुगा विकला गेलेला नाही आहे." त्याचे हे बोलणं संजनाच्या मनात ओलावा आणून गेलं. 2-3 फुगे तिने घेतले आणि गाडी पुढे निघाली. काही दिवसांनी तीच जागा, तोच सिग्नल, पण यावेळी कुणालच्या हातात पुस्तकं होती, फुगे नव्हते. संजनाने हसून विचारलं त्याला, "काय रे, आज फुगे गायब आहेत का?" कुणाल भोळेपणाने म्हणाला, "आंटी, फुगे फुटतात, नुकसान होतं. आज पुस्तके घ्या, फक्त 20 रुपयांची आहेत." गरज नसतानाही संजनाने पुस्तकं घेतली. हळूहळू दोघांमध्ये एक विचित्रसा लगाव तयार झाला होता. प्रत्येक वेळी जाताना संजना त्याच्याकडून काहीतरी घ्यायची आणि चोरून नोट त्याच्या हातात सरकवायची. कुणालचे निरागस स्मित हास्य त्यांच्या मनात मलमासारखी उतरायची. एक दिवस तोच सिग्नल, तीच धावपळ होती, पण आज कुणाल तिथे नव्हता. संजना बेचैन होऊन काचेबाहेर डोकावत राहिली. मन म्हणत होते की आज तो दिसणार नाही, काहीतरी वाईट घडलंय. तेवढ्यात 2-4 मुलं धावत आली. "मॅडम, तुम्ही कोणाला शोधताय का?" संजनाचा श्वास थांबला. "हो, कुठे आहे तो मुलगा?" त्या मुलांच्या आवाजात विरघळलेलापणा होता. "दीदी, अहो, त्याचा अपघात झाला आहे. त्याचा मोठा अपघात झाला आहे." जग एका क्षणात थांबलं. "काय? कसं? केव्हा? त्याची अवस्था कशी आहे? कसा आहे तो?" दीदी, एका कारने धडक दिली त्याला आणि पळ काढला. त्याचं डोकं फुटलं होतं. लोक त्याला रुग्णालयात घेऊन गेले, पण त्यांनी सांगितले की वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. हे ऐकल्यावर संजनाचे हात थरथर कापू लागले. डोळ्यातून अश्रू आपोआप गळू लागले. मनात कुणालसाठी तर वेदना होतीच, पण त्याचबरोबर एका सांगता न येणाऱ्या कटू आठवणीची टीप्स होती. त्यांना थोडी कल्पना नव्हती की हा अपघात फक्त एका मुलाचं दुःख नव्हे, तर त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य घेऊन येणार आहे. ते सत्य ज्यामुळे त्यांचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य सगळंच हादरून जाणार होतं. असा खुलासा ज्यामुळे त्यांची दुनिया उधळून लावणार होती. आणि हा निरागस मुलगा कुणाल दुसरा कोणी नव्हे, तर त्यांचाच हरवलेला मुलगा होता, ज्याला जन्मल्याबरोबर एका मजबुरीने त्यांच्यापासून दूर नेलं गेलं होतं. संजनाने जसं ऐकलं तसं त्यांचे श्वास अडकले. घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली, "तुम्ही मला त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकता का?" ती मुलं लगेच म्हणाली, "हो आंटी, तो तर आमच्या घरापासून अगदी जवळच राहतो. चला आमच्याबरोबर." संजनाने मनीषकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात बेचैनी स्पष्ट दिसत होती. "मनीष, मला इथेच उतरव. माझ्या मनात काही बरं वाटत नाही आहे. मला त्याला भेटायचे, त्या मुलाला. त्याची अवस्था मला पाहायची." मनीषने देखील दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "ठीक आहे, तू जा. मला दुकान उघडायचं आहे. पण काहीही झालं तरी लगेच मला फोन कर. मला कळव काय झालं असेल ते." मनीषने तिला तिथेच उतरवलं. संजना एका छोट्या मुलाला बरोबर घेऊन ॲटोत बसली आणि धडधडत्या मनाने त्या गल्लीकडे निघाली जिथे कुणाल राहत होता. ॲटो थांबली आणि संजना उतरता क्षणी त्यांची नजर एका वृद्ध महिलेवर पडली. तिला पाहता संजना थिजून गेली. ही ही तर तीच महिला आहे. तिला खूप चांगली ओळखायची. तिकडे त्या वृद्ध महिलाही तिला पाहताच थबकली आणि पुढच्या क्षणाला फुटून पडून रडू लागल्या. त्या थरथराच्या आवाजात म्हणाल्या, मी मी तुझ्या मुलाला वाचवू शकले नाही." संजनाच्या पायाखालची जमीन सरकली होती. "काय? तो माझा मुलगा कुणाल होता?" वृद्ध महिलेने अश्रूपुसत डोकं हलवलं.
हो, तोच तुझा कुणाल होता. फक्त हे ऐकताच संजना छाती पिटू लागली आणि मोठमोठ्याने रडू लागली. माझं नशीबच फुटलं. 10 वर्षांनी माझा मुलगा समोर उभा होता आणि मी त्याला ओळखलंही नाही. संजना रडत रडत म्हणाली, तो कुठे आहे? त्याची अवस्था कशी आहे? मला भेटायचंय त्याला. आत्ता गल्लीतल्या सगळ्या बायका जमा होऊ लागल्या होत्या. एकाने विचारले, ही कोण आहे आणि एवढी बेचैन का आहे? कुणालच्या आजीने अश्रू पुसले आणि म्हणाली, अरे हीच तर त्याची खरी आई आहे. चारही बाजूला मग शांतता पसरली होती. ही सगळं ऐकल्यानंतर कोणालाही विश्वास बसत नव्हता की ही इतकी श्रीमंत करोडपती बाईचा मुलगा अशा अवस्थेत जगत होता. पण का? संजनाचं रडणं हंबळणं संपूर्ण मोहल्ल्यात घुमत होतं. कुणाल, माझा मुलगा कुणाल, या दुःखद सत्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला वेळेत थोडं मागे जायला हवं मित्रांनो. 2015 साली संजना कोलकात्याला राहणारी अवघी 19 वर्षांची होती. तेव्हा तिला अजयवर प्रेम झालं. दोघे लग्न करू इच्छित होते, पण संजनाचा परिवार या नात्याच्या विरोधात होता. कितीही समजावलं तरी संजनाने ऐकलं नाही आणि एक दिवस अजयबरोबर पळून जाऊन लग्न करून घेतलं. ते दोघे शहरात एका भाड्याच्या छोट्या घरात राहू लागले. पण या पावलामुळे तिच्या कुटुंबाने आपली इज्जत धोक्यात समजली आणि त्यांनी संजनाशी सगळे नाते तोडले. 1 वर्षाने संजनाने एका गोजीरवाण्या मुलाला जन्म दिला, कुणाल. पण याच दरम्यान तिला अजयचं खरं स्वरूप कळालं. अजय एका खतरनाक टोळीशी जोडलेला होता. पैशांसाठी खून करणारा. संजनाने त्याला खूप समजावलं, अजय हा मार्ग बरोबर नाही. एक दिवस हीच माणसं तुला मारतील, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण अजय बदलला नाही आणि एक दिवस ज्याची संजनाला नेहमी भीती वाटायची तेच घडलं. अजयच्या वैऱ्यांनी त्याची हत्या केली. संजना पूर्णपणे कोलमडली. तिच्याकडे ना घर ना आधार. माहेरी परत जाणं शक्य नव्हतं. फक्त तिच्याकडे तिचा मुलगा होता. तिला त्याच्या आधाराने जगायचं होतं. इतक्यात जेव्हा अजयच्या मृत्यूची बातमी तिच्या आईवडिलांना कळाली, ते पुन्हा आले आणि म्हणाले, बेटा जे झालं ते झालं. तू अजून तरुण आहेस. आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ. पण एक अट आहे. हा मुलगा तू विसरशील, तुला विसरावं लागेल. संजना अवाक झाली. मी माझ्या मुलाला कसं सोडू? पण ते म्हणाले, हा मुलगा राहिला तर तुझ्याशी कोण लग्न करेल? दुसरीकडे आजीचे आईवडीलही आले आणि म्हणाले, तू तुझं आयुष्य बनव, आम्ही कुणालला सांभाळू. तो आमच्या रक्ताचा आहे, तो आमच्याजवळ राहील. खूप विचार करून अश्रूंच्या महासागरात बुडत संजनाने आपला छोटा कुणाल त्याच्या आजी आजोबांकडे सोपवला आणि आईवडिलांसोबत निघून गेली. संजनाच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचा भूतकाळ पुसून टाकण्याचा प्रयत्नात तिच्यासाठी एक चांगला असा सुसंस्कृत मुलगा मनीष यांच्याशी लग्न ठरवलं. मनीषची भेट झाली, बोलणं झालं आणि काही भेटीनंतर कुटुंबाने लग्न पक्क केलं. पण या नात्याची पायाभरणी एक सत्याला लपवून ठेवून झाली होती. संजनाचा संपूर्ण भूतकाळ मनीषपासून लपवला गेला होता. त्याला सांगितलं गेलं की संजना अविवाहित आहे, साधी भोळी मुलगी आहे. काही दिवसात धूमधडाक्यात लग्न झालं. लग्नानंतर संजना मुंबईत आली. मनीष मुंबईत राहायचा. सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबातला. संजनाच्या सौंदर्याने आणि तिच्या खोलवर शांततेच्या स्वभावाने तो इतका प्रभावित झाला की लग्नानंतर तो सर्वांना सांगायचा, मी जगातील सर्वोत्तम मुलगीशी लग्न केलं आहे. मनीषच्या सहारा मार्केटमध्ये मोबाईलची दुकानं होती. काही कर्मचारी होते आणि व्यवसाय इतका चांगला चालायचा की घरात त्याला कधीच पैशांची कमतरता जाणवली नाही. हळूहळू संजनाही दुकानात हातभार लावू लागली. दोघे एकत्र बसून काम करायचे, चहा प्यायचे, हसायचे. आयुष्य मार्गी लागलं होतं. पण आयुष्याची विचित्र लीला पहा. जेव्हा संजनाची दुनिया सावरत होती तेव्हाच तिने सोडलेल्या कुणालच्या आयुष्यात वादळ येणार होतं. कुणालच्या आजोबांचं अचानक निधन झालं. त्यांच्यानंतर घरातील वातावरण पूर्ण बदललेलं. रोज ओरडा सुरू व्हायचा. या मुलाची आई त्याला एकट्याला सोडून पळून गेली. आता आपण का सांभाळायचं ह्याला? अनाथ आश्रमात टाका, बोजा कमी होईल त्याचा. पण कुणालची आजी दगडासारखी ठाम होती. ती म्हणायची, हा माझा अजय आहे. माझ्या मुलाची शेवटची निशाणी आहे हा. मी याला कुठेही पाठवणार नाही. या जिद्दीमुळे घरात रोज भांडणं व्हायची. एक दिवशी कुणालची मोठी आत्या तिथे आली.
तिने पाहिलं की घरात फक्त तणावच तणाव आहे, भांडणं आहेत. आत्याने आजीला म्हटलं, आई एवढी भांडणं होत असेल तर मूल मला दे. माझी 2 मुलगी आहेत, मी याला मुंबईला घेऊन जाईल. आजीने लगेच नकार दिला. नाही, मी कुणावर विश्वास ठेवत नाही. हा माझ्यासोबतच राहील. आत्याने तिला समजावलं, ठीक आहे. मग तूही माझ्यासोबत चल. जिथे मी राहीन तिथेच तुम्ही दोघेही राहाल. आणि अशा रीतीने कुणाल आपल्या आजीसोबत मुंबईला आला. आजीबरोबर मुंबईला आला. वेळ असाच गेला. कुणाल आता 10 वर्षांचा झाला होता. कुतूहलाने भरलेला, खोडकर आणि जगाला आपल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करणारा. एक दिवस त्याने पाहिलं की त्याच्या वयाची मुलं रोज खिशात पैसे घेऊन घरी परततात. त्याने विचारलं, तुम्ही पैसे कुठून आणता? मुलांनी हसत हसत सांगितलं, मुंबईच्या रस्त्यावर रेड सिग्नलला गाड्यांजवळ जाऊन पैसे मागतो. कुणालच्या मनातही पैसे कमावण्याची इच्छा जागी झाली. तो म्हणाला, मी तुमच्याबरोबर येईन. पण आजीने कडक नकार दिला त्याला. भीक मागणं खूप वाईट गोष्ट आहे बाळा, असं नाही करायचं. कुणालने खोडकर हसत म्हटलं, आजी, मी भीक कुठे मागणार? मी तर सामान विकणार. आजीने नाराजीने का होईना त्याला परवानगी दिली. तिला थांबवता आलं नाही आणि अशा रीतीने कुणालने काही फुगे विकत घेतले आणि रेड सिग्नलवर फुगे विकायला जाऊ लागला. कधी तो फुगे विकायचा, कधी फुलं विकायचा, कधी ज्या हाताला लागायचं ते विकायचा. याच दरम्यान त्याच्या आयुष्यात त्याची खरी आई पुन्हा आली होती, संजना. पण दोघांना एकमेकांची ओळख नव्हती. संजना आतल्या आत आपल्या मुलाला रोज आठवत होती. पण तिच्या आईवडिलांनी कडक ताकीद दिली होती, कुणालचं नाव कधी तुझ्या आता येणाऱ्या आयुष्यात घेऊ नकोस. कुणाला कळलं तर आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून ती गप्प राहिली. आपले अश्रूही कुणाशी वाटले नाहीत तिने. कधी माहेरी गेली तर फक्त एवढं कळायचं, कुणाल आपल्या आत्याबरोबर मुंबईला गेला आहे, तिथेच राहतो. खूप मोठी विडंबना होती. आई आणि मुलगा एकाच शहरात, एकाच रस्त्यावर, एकाच हवेत श्वास घेत होते. पण ओळखीची दोरी तुटलेली होती. संजयने कितीदा त्याला नाव विचारलं, घर विचारलं. कुणाल म्हणायचा, मी माझ्या आजीबरोबर राहतो. पण ती माहीत नव्हती की ती आजीच ती होती, जिने तिच्या मुलाला कवटाळून मोठं केलं होतं. आणि मग ज्या दिवशी ती कुणालच्या शोधात त्यांच्या घरी पोहोचली आणि आजीला समोर पाहिलं, मनात विजेसारखी कळकळली ती. हा तर कुणाल माझाच मुलगा आहे का? आजीने थरथरत्या आवाजात सांगितलं, हो बेटा, हाच तुझा कुणाल आहे. त्याचा अपघात झाला आहे. ती ओरडली, कुठे आहे तो आता? मला आत्ताच त्याच्याजवळ घेऊन चला. माझा मुलगा कुणाल कसा आहे? आजीने थरथरत्या आवाजात सांगितलं की त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याच्या आत्यालाही त्याच्या अवस्थेबद्दल काही माहिती नव्हती. फक्त एवढंच की जखमा खूप गंभीर झाल्या होत्या. जवळ उभ्या काही बायका तिचा हात धरून म्हणाल्या, चल बहीण, आम्ही तुला घेऊन जातो. संजना रोबोटसारखी त्यांच्यासारखी निघाली. जणू आत्मा शरीरातून निघून गेला होता. सैरवैर झाली होती ती. रुग्णालयात पोहोचताच कुणालची आत्या तिला पाहून फुटफुटून रडू लागली. तिने सांगितलं, डॉक्टर सांगतायत आशा फारच कमी आहे. आशा, हाच तो शब्द जो त्यावेळी संजनाची दुनिया तोडत होता. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, असं म्हणू नका. प्रार्थना करा की तो मला सोडून जाऊ नये. 6 तास गेले. प्रत्येक मिनिट डोंगरासारखा जड. ICUचा दरवाजा बंद. आत कुणाल जीवनाशी झुंजत होता. बाहेर संजना स्वतःशी. याच वेळी मनीषचे सतत फोन वाजत होते. अखेर तिने एकदा फोन उचलला आणि तुटलेल्या आवाज म्हणाली, मनीष, त्या मुलाच्या वाचण्याची कदाचित आशा नाही. मी आज येऊ शकणार नाही, माफ कर. मनीष थक्क झाला. तू रुग्णालयात पोहोचलीस, हे तू काय गोष्ट बोलतीयस? त्यांचे आईबाबा आहेत ना, ते सांभाळतील त्याला. तू का थांबतीयस? पण संजना त्याला कशी सांगणार की ज्या मुलाला तो दुसरा समजतोय तोच तिचा स्वतःचा मुलगा आहे, ज्याला तिने जगापासून लपवलं होतं. तिने फक्त एवढंच म्हटलं, मी आता बोलू शकत नाही, आणि फोन बंद केला. काही वेळाने एक डॉक्टर बाहेर आले. चेहऱ्यावर थकवा आणि अनिश्चितता होती. जर रुग्णाला शुद्ध आली तर तो हळूहळू बरा होऊ शकतो, अन्यथा काही सांगता येणार नाही. 3 दिवस म्हणजे 3 वर्षांसारखी गेली. मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर हसत हसत बातमी घेऊन आले, मुलगा शुद्धीत आला आहे, आता तुम्ही त्याला भेटू शकता.
त्या क्षणी रडणाऱ्यांच्या गर्दीत फक्त एकच आवाज होता, सुटकेचा. सगळे एकमेकांना मिठी मारून रडले. संजना धावत आत गेली. कुणालचे डोळे अर्धवट उघडे होते. त्याने हळूच विचारलं, आंटी तुम्ही मला भेटायला आलात? संजना कोलमडली. त्याच्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणाली, बेटा मी आंटी नाही रे तुझी. मी खरंच तुझी आई आहे. तिने मला छातीशी कवटाळलं आणि वर्षानुवर्षांचं दुःख, अब्रोधबोध आणि प्रेम सगळं अश्रूंमध्ये वाहून गेलं. डॉक्टरांनी पुन्हा समजवलं की जास्त त्याच्याबरोबर बोलू नका. मुलाला आराम हवा आहे. 3 दिवस संजनाने मनीषला फोन केला नव्हता. तिचा मोबाईल बंदच होता. मनीष चिंतेने वेडा झाला होता. नक्की काय झालंय? अखेर तो कुणालच्या घरी पोहोचला आणि पूर्ण सत्य समजलं. रुग्णालयात त्याने रागाने थरथरत्या आवाजात म्हटलं, तू माझ्यासोबत फसवणूक केलीस. आपलं नातं इथेच संपलं. संजना फक्त मान खाली घालून सगळं ऐकत राहिली. काय उत्तर देणार होती ती? तिच्याकडे उरलं होतं फक्त तिचा मुलगा. एकच गोष्ट जी ती कसलाही मोबदला देऊनही सोडू शकत नव्हती. 1 आठवड्याने कुणाल घरी आला. संजना त्याच्या सेवेत पूर्णपणे गुंतली होती. जेव्हा तिने मनीषला फोन केला तेव्हा तो उचलत नव्हता. 10 दिवसांनी अचानक मनीष आपल्या घरच्यांसोबत कुणालच्या घरी आला. संजना त्याला पाहून फुटून फुटून रडू लागली. तिच्या सासूबाई तिला मिठी मारून म्हणाल्या, बेटा रडू नको, चल घरी चल. संजना घाबरली. मी माझ्या मुलाला सोडून कुठेही जाणार नाही. मी माझ्या मुलाबरोबर राहणार. सासूबाई हसल्या. कुणी तुला त्याला सोडायला सांगितलंय? तुझा मुलगा, त्याची आजी सगळेच आपल्याबरोबर येतील. मनीष खूप वेळाने बोलला, चल संजना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही गं. आणि अशा रीतीने तुटलेला परिवार पुन्हा एकत्र आला. मित्रांनो, ही घटना 2015ची आहे. त्यावेळी संजना 2 महिन्यांची गरोदर होती. 7 महिन्यांनी तिने एका गोजीरवाण्याला मुलाला जन्म दिला. काही वर्षांनी एक मुलगी झाली. आज कुणाल, संजना, त्याचा धाकटा भाऊ बहीण सगळे एकत्र एक सुखी आयुष्य जगत आहेत. तर मित्रांनो, समजून घ्या की प्रेमाच्या नादात घर सोडून आईवडिलांची इज्जत पणाला लावू नये. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही वेगळी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेअर करा. नव्या कथांसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. केवळ मनोरंजन आणि शिकवण या उद्देशाने बनवलेली आहे. याचा कोणत्याही खऱ्या घटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.